मला अजूनही आठवत आहे की रिधानबद्दल त्या मला सांगायचा, अगं तू कसं हँडल करतेस त्याला, ह्याच्या पण वरचट आहे तो. म्हटलं आता काय करणार, काहीच करू शकत नाही. कोणावरती गेलंय नक्की सांग. म्हटलं मला वाटतं ह्याच्यावरती गेलं, ह्याला वाटतं माझ्यावरती गेलं. मग अगदी कौतुकाने सगळ्या विचारपूस करायचा, मग तू कसं मॅनेज करतेस, ऑफिसला जायचं, ह्याला बघायचं, कारण की ह्याचं पण शूटिंग तो येतो रात्री 10-10:30पर्यंत. मग तू कसं त्याच्याबरोबर, तुम्ही वेळ कसं काढतात त्याच्यावर, पण श्रद्धा त्याच्याबरोबर वेळ काढा, खूप लहान आहे तो. आणि अगदी आजी जसं सांगते ना, अगदी हक्काने, त्या हक्काने त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या, समजावून सांगायच्या. काही गोष्टी व्हिडिओ कॉलवरती सुद्धा बऱ्याच वेळेला, हा आणि मी समजा व्हिडिओ कॉल होते, लंच टाईम हा आमचा फिक्स असतो. ह्याचा लंच टाईम असेल तर आमचा हमखास एक तरी कॉल असतोच. नाही केला तर आमचं भांडण होईल, का नाही केलास. कुठेही जगाच्या पाठी असो तरी लंच टाईमला एक फोन करायचा. तर त्यावेळेला व्हिडिओ कॉलवरती बोलणं झालं असेल तर मागून पूर्ण आजी येणार, जेवलाय का तुझा नवरा, जेवलाय, टेन्शन घेऊ नकोस काही. म्हणजे ते बॉन्डच वेगळं आहे, ते नातंच वेगळं आहे. पण म्हणतात ना, अनपेक्षितपणे त्या गेल्या. त्यांची म्हणजे काय म्हणतात, कमतरता ही नेहमीच जाणवेल. आणि जसं आपण सिरियल बघतो, तर सिरियलचं शूट जेव्हा ते त्यांच्या घराच्या नावावरती जातं, अन्नपूर्ण निवास, ते बघून अजून जास्त आठवण येते त्यांची, की आता पूर्ण आजी दिसेल, आता पूर्ण आजी दिसेल. आणि अजूनही आम्ही वाट बघतोय आता पूर्ण आजी बोलले. जेव्हा यांच्या सिरियलमध्ये काही गोष्टी घडतात, सायलीला छळलं जात आहे, प्लॅनिंग चालू आहे त्यांचं की आई आणि ती मिळावं, पूर्ण आजी येतील, काहीतरी बोलतील, त्या पण नाटक करतील आणि अर्जुनचं प्रेम जिंकून घेतील, चक्कर याचं नाटक करतील, काहीतरी करतील. ती मिसिंग आहे कुठेतरी. आणि ती कमी भरणं खूपच कठीण आहे. आणि त्या नेहमी कायम आमच्या आठवणीत असतीलच असतील.